Okay, mention your standard and medium also. So fifth standard students, how many are there? Aniket, Tanmay, Aniket, and Karnika. Okay. लास्ट वीक मध्ये आपण काय पाहिलं होतं आठवतंय सगळ्यांना? थोडंफार तरी आठवतंय का? आठवतंय? सगळ्यांनी लक्ष द्या मध्ये, कारण हे लेसन थोडे डिफिकल्ट आहेत. पहिलेचे एक दोन आता आपला 9th लेसन चालू आहे. तर हे थोडस मॅप वगैरे ते डिफिकल्ट आहे आणि 6th स्टँडर्डचे पण लेसन थोडेसे डिफिकल्ट आहेत. फर्स्ट लेसन डिफिकल्ट आहेत, फर्स्ट सेकंड. प्रमिताचीच फक्त प्रेझेंट आली मला 6th स्टँडर्ड मध्ये. बाकीचे भूमिकाची नाही दिसत आहे. ओके, आदेश, भावेश. ओके, भावेश फ्रॉम 6th स्टँडर्ड और 5th स्टँडर्ड? भावेश फ्रॉम 6th स्टँडर्ड और 5th स्टँडर्ड? ओके, 6th. ओके, तर मला असं वाटतं ऐकायला येत असेल सगळ्यांना प्रॉपरली. बाकीचे स्टुडंट? कर्णिका, तू थोडस नेटवर्क मध्ये बस. बाकीच्यांना ऐकायला येतंय. थोडस दरवाजा खिडकी जवळ बसलं म्हणजे कधी कधी क्लिअर नेटवर्क येतं. ओके. सो मॅप्स अवर कंपॅनियन्स. तर ह्या लेसन मध्ये मोस्टली तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तर 3 टाइप्स ऑफ मॅप्स. काउंटर लाईन मेथड, लेअर टिंटिंग मेथड आणि डिजिटल इलेव्हेशन मॉडेल. तर काउंटर लाईन मेथड म्हणजे समोच्च रेषा पद्धती, लेयर टिंटिंग मेथड रंग पद्धती आणि डिजिटल इलेव्हेशन मेथड उठावदर्शक आराखडा. तर काउंटर लाईन मध्ये जो मॅप असतो तो लाईन्सने बनलेला असतो आणि हे टिंटिंग जो मॅप असतो तो लेअर टिंटिंग मेथड तो कलर्सनी बनलेला असतो, रंग पद्धती त्याच्यामध्ये यूज केलेल्या असतात. आणि थर्ड वन जो आहे उठावदर्शक आराखडा म्हणजे डिजिटल इलेव्हेशन, तो ऍक्च्युअल फोटोग्राफ असतो त्या जागेचा. त्याच्यानंतर आपण लेयर टिंटिंग मेथड मध्ये पाहिलं तर ह्या वेगवेगळ्या लेयर्स म्हणजे हे जे मॅप बनवणारे असतात, जॉग्राफर्स असतात, हे जे सगळे खगोलशास्त्रज्ञ असतात, त्यांनी एक असं युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांना समजावं म्हणून एक असा चार्ट बनवून ठेवलाय कलर्सचा. तर कुठला कलर असेल तर मॅप वरती आपल्याला काय समजतं, जसं ब्ल्यू कलर असेल तर तो असतो पाण्याचा कलर. तसंच वरती 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 जसं जसं जाऊ, ग्रीन कलर असेल तर ग्रास, त्याच्यानंतर ब्राऊन ऑरेंज कलर कडे जाता जाता लास्टला आहे तो कोणता कलर आहे, ब्राऊन कलर है ना. लँड जे आहे ऍडजॉइनिंग लँड इज डार्क ग्रीन, देन लँड हायर दॅन इट्स दॅट इज कलर्ड द लाईट ग्रीन, नेक्स्ट हायर लँड कलर्ड येलो अँड सो ऑन. म्हणजे जसं जसं उंची वाढत जाते त्या प्रदेशाची हाईट जसं जसं वाढत जाते
जसं जसं उंच होत जाईल तसा तसा तो कलर चेंज होत जातो. समजा त्यांना माउंटन दाखवायचं असेल तर ते कोणता कलर यूज करतील, तर आणि तो माउंटन जर 3660 मीटरचा असेल तर, किंवा त्याच्या अबोव असेल तर ते ब्राऊन कलर यूज करतील. आणि खोल खड्डा दाखवायचा असेल, पाणी दाखवायचं असेल तर जी हाईट लेस दॅन 150 असेल, 150 मीटर पेक्षा पण खालची हाईट असेल, तिथे ते ब्ल्यू कलर यूज करणार मॅप वरती. म्हणजे मॅप वरती ब्ल्यू कलर दिलेला आहे म्हणजे तुम्हाला कळणार की मॅप वरती ब्ल्यू कलर आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचे की तिथे पाणी आहे आणि त्या पाण्याची उंची किती खोल, 1 फाईल प्लेन भागावरतीच, प्लेन ग्राउंड तसं तसं तो कलर चेंज होत जातो. आणि सगळ्यात वरती म्हणजे जर त्या प्रदेशाची हाईट 4880 पेक्षा जास्त असेल तर व्हाईट कलर यूज करतात. म्हणजे तर त्याची हाईट सगळ्यात जास्त आहे, 4880 पेक्षा पण जास्त आहे. देन आपण पाहिलं डिजिटल इलेव्हेशन मेथड. ओके, आपलं ते चाललं होतं मला वाटतं. डिजिटल इलेव्हेशन मेथड चाललं होतं आणि तुम्हाला थोडासा आवाज ब्रेक होत होता त्यावेळेस, तर आपण परत बघू. डिजिटल इलेव्हेशन मॉडेल म्हणजे उठावदर्शक आराखडा. दिस इज द मोस्ट मॉडर्न मेथड. तर ही एकदम आधुनिक पद्धत आहे मॅपची. म्हणजे पूर्वी एवढं नॉलेज नव्हतं किंवा एवढे सगळे मोबाईल टेक्नॉलॉजी हे सगळं नव्हतं, मग त्यावेळेला ते लाईन्सनी मॅप बनवत, त्याच्यानंतर कलर्सनी बनवू लागले. जसं जसं ज्ञान वाढू लागलं, त्यांचं नॉलेज वाढू लागलं, तसं तसं ते कलर्सनी बनवावे, मॅप बनवू लागले, कलर्सचा यूज करू लागले. त्याच्यानंतर फोटोग्राफ्स आले ऍक्च्युअल. आता बघा ड्रोन वगैरे माहिती असतील तुम्हाला, किंवा सॅटेलाइट किंवा ड्रोनचा यूज करून ऍक्च्युअल त्या जागेचा फोटो घेतला जातो. सॅटेलाइट हे उपग्रह आकाशामध्ये फिरत असतात अवकाशामध्ये, आणि ते जेव्हा फिरत असतात त्यावेळेला वेगवेगळ्या प्रदेशातले ते फोटो घेत असतात आणि त्या फोटोच्या साह्याने आपण एखाद्या ग्रहाची माहिती मिळते आपल्याला. चंद्रावरची माहिती असेल, इकडे ज्युपिटर किंवा हे जे सगळे आहेत तर त्या ग्रहांची माहिती, किंवा मग एखादा समुद्र आहे, समुद्रावरती ऍक्च्युअल तिथे जायची गरज नाही आपल्याला. तर बरंचसं काम आता आपली ही टेक्नॉलॉजी करते. सॅटेलाइट किंवा मग ड्रोन, त्याच्या साह्याने फोटोज घेतले जातात आणि मग तो मॅप बनवला जातो. म्हणजे ही काय आहे, मॉडर्न मेथड, आधुनिक पद्धती. इन दिस the information obtained through man-made satellites is presented with the help of computers. आणि मग कॉम्प्युटरचा यूज करून हे जे सगळे फोटोग्राफ्स आहेत ते कॉम्प्युटरमध्ये अपलोड करून मग त्याच्यावरती स्टडी करून असे मॅप्स बनवले जातात. सी, हा जो मॅप आहे ग्रीन कलरचा, तो बघा कसा दिसतोय, ऍक्च्युअल फोटो दिसतोय ना त्या जागेचा. आणि मग आपल्याला तिथून कळतंय की म्हणजे इकडे डार्क शॅडो आहे म्हणजे तो खोल भाग आहे, आणि ग्रीन जो भाग आहे तो उंचवट्याचा भाग आहे, हे आपल्या लक्षात येते. तिथून थोडासा अंदाज येतो आणि त्याच्यावरती मॅपवरती साईन असतात, जिथं जसं इथे 500 लिहिलेलं आहे तर त्याच्यावरून कळतंय की ती हाईट 500 आहे. म्हणजे साईन्स आणि सिम्बॉलचा यूज करून काही चिन्ह असतात, काही सिम्बॉल्स असतात, तर त्याच्यावरून आणि फोटोग्राफ्स वरून तो जो मॅप आहे त्याचा स्टडी केला जातो. त्याला बोलतात डिजिटल इलेव्हेशन मॉडेल. वी कॅन डायरेक्टली ऑब्झर्व डिफरन्सेस इन द हाईट ऑफ लँडफॉर्म्स. आणि मग डायरेक्ट आपल्या डोळ्यांना दिसतोय तो जो हाईट जो आहे त्याचा कमी जास्त पणा, डिफरन्स जो आहे तो आपल्याला लगेच लक्षात येतो. मॅप्स मेड युझिंग द अबोव मेथड्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फिजिकल सेटअप ऑफ द रिजन. म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला ते रिजन कसा आहे, तो भाग तिथला कसा आहे, तो ऍक्च्युअल लक्षात येतो आपल्याला त्या मॅपच्या साह्याने. इन अदर वर्ड्स दे गिव्ह अस एन आयडिया ऑफ इट्स हाईट, रिलीफ अँड स्लोप. आणि तो फोटो बघून आपल्याला तिथली उंची किती आहे, रिलीफ म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला उंच सखलपणा, तर त्या जागेचा ती जागा उंच आहे किंवा खोल आहे. आणि स्लोप
त्या जागेला उतार किती आहे, हे सगळं आपल्याला तो फोटोग्राफ पाहून लक्षात येतं, तो मॅप पाहून समजतं. युझिंग कॉम्प्युटर्स वी कॅन फाइंड द हाईट ऑफ इच पॉइंट ऑन द डिजिटल मॅप. आणि कॉम्प्युटरचा यूज करून ऍक्च्युअल हाईट तिथली, तो फोटो अपलोड जेव्हा करतो आपण तेव्हा ऍक्च्युअल हाईट पण आपण तिथली मोजू शकतो. भूमिका इज अगेन लिव्हिंग अँड जॉईनिंग. साऊंड ब्रेक. आवाज येतोय का बाकीच्यांना? इश्यू असेल, कारण मग माझा इश्यू असताना तर सगळं बाकीच्यांना पण आवाज नसता. नाही, अनुजला येतो. तन्मय ना, तन्मयला येतोय. ओके, मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते. ओ सॉरी स्टुडंट्स, माझा माईक ऑफ राहिला. तर मी नंतर चालू करते, स्क्रीन शेअर नंतर करते. वेट अ मिनिट. तर आपण काय पाहिलं होतं, तर ही डिजिटल इलेव्हेशन पद्धती जी आहे ती मॉडर्न मेथड आहे. आणि याच्यामध्ये आपण सॅटेलाइट किंवा ड्रोन, आता तर ड्रोन पण आलेत, पहिले तर सॅटेलाइट्सच होते, मॅनमेड सॅटेलाइट्स, पण आता ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो घेतले जातात आणि कॉम्प्युटरवरती अपलोड केले जातात. आणि मग त्या कॉम्प्युटर वरती ऍक्च्युअल आपल्याला स्टडी करता येतो. ऍक्च्युअल कॉम्प्युटरवरती त्या नकाशांचा अभ्यास होतो. त्याच्याने बारीक बारीक जसं जसं कर्सर मूव्ह करतो आपण तसं तसं तिथले जे बारकावे आहेत, वेगवेगळे हाईट असतील किंवा स्लोप असतील, रेलिफ असेल, त्या त्या लँडफॉर्मचं आपल्याला स्टडी करता येतो कॉम्प्युटरवरती. मॅप्स मेड युझिंग द अबो मेथड हेल्प अस टू अंडरस्टँड physical setup of the region. They give us idea of its height, relief, slope. Using computers, you can even find the height of each point on the digital map. म्हणजे आपल्याला प्रत्येक जागेची बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला ऍक्च्युअल त्याची हाईट असेल किंवा डीप किती डीप आहे हे आपल्याला, स्लोप असेल किंवा रेलिफ असेल, तो स्टडी करता येतो डिजिटल मॅपवरून. डिजिटल मॅप म्हणजे काय, कॉम्प्युटरवरती स्टडी करायचं मॅपचा. Physical maps can be used in military operations, tourism, drawing up mountaineering routes,
इन मेकिंग रिजनल डेव्हलपमेंट प्लान्स एक्सेट्रा. तर ह्या फिजिकल मॅपचा म्हणजे कॉम्प्युटरवरचे मॅप तर ठीक आहे, पण फिजिकल मॅप त्याचेच फोटो घेऊन फिजिकल मॅप ऍक्च्युअल मॅप जर आपण त्याचा फोटो घेतला तर त्याचा यूज कुठे होतो? मिलिटरी ऑपरेशन म्हणजे लष्करी कारवाया ज्या असतील, म्हणजे जिथे युद्ध चालू असेल किंवा काय, तिथे तर कॉम्प्युटर घेऊन फिरू शकत नाही ते, मग तिथे ऍक्च्युअल फिजिकली मॅपचा उपयोग होतो. देन टुरिझम, प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना त्याचा उपयोग होतो. जसा समुद्रातला प्रवास असतो किंवा मग अजून माउंटन क्लाइम्बिंग असतं, किंवा असा जर प्रवास असेल, किंवा ड्रॉइंग अप माउंटेनिअरिंग रूट्स, किंवा माउंटनवर चढण्यासाठी जे रूट्स बनवले जातात. तर हे जे असतात माउंटन क्लाइंबर असतात, त्यांना काय करायचं असतं, रूट माहिती पाहिजे ना. ते उंच शिखरापर्यंत बघा माउंटन क्लाइम्बिंग करतात, पर्वत शिखरं चढतात, तर त्याच्यासाठी त्यांना रूट लागतो. तर रूट माहिती होण्यासाठी ह्या फिजिकल मॅपचा यूज केला जातो इन मेकिंग रिजनल डेव्हलपमेंट प्लान्स. आणि त्या त्या प्रदेशात डेव्हलपमेंट करायची असेल, काही एखाद्या टेकडीचा प्रदेश आहे किंवा डोंगराळ प्रदेश आहे, तिथे काय आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल किंवा तिथे बिल्डिंग उभा करायची असेल, तर मग असा फिजिकल मॅपचा यूज होतो. स्टुडंट समजते का? आवाज येतोय का? ओके, डिजिटल मॅपचा समजला? एकदम स्लो चाललोय आपण तरी. ओके, वेट अ मिनिट. ओके, ह्या नेटवर्कमुळे खूप वेळ वाया जातो आपला. ओके, तर डिजिटल इलेव्हेशन मेथड. त्याच्यानंतर खाली बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे हे जे आपण हा कोणता हे आहे सांगा मला, मॅप कोणत्या प्रकारचा मॅप आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगा. एक आपल्याला पिक्चर दिलंय त्यांनी. वेट अ मिनिट. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? तर आपल्याला एक पिक्चर दिलंय त्यांनी आणि आपल्याला ओळखायचंय की हा कोणत्या पद्धतीचा नकाशा आहे. विच टाइप ऑफ मॅप इज दिस? एनीबडी? टेल मी इन द चॅट बॉक्स. तुम्हाला 3 मॅपच्या मेथड समजल्या ना? काउंटर लाईन मेथड, लेयर टिंटिंग मेथड आणि डिजिटल इलेव्हेशन मॉडेल. तर समोच्च रेषा पद्धती, रंग पद्धती आणि उठावदर्शक आराखडा, अशा 3 पद्धती पाहिल्या आपण. तर हा जो मॅप दिलेला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? नाही सांगता येणार? आपण अशा प्रकारचा मॅप पाहिलाय. येस, फर्स्ट टाईपचा मॅप आहे ना, तर त्याला काय बोलतात? काउंटर लाईन मेथड, आणि मराठीमध्ये समोच्च रेषा पद्धती. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की हा जो मॅप आहे, हा बघा, इथे पण असेच नंबर्स दिसतात आपल्याला. तर सारखे नंबर जे आहेत
फॉर एक्झाम्पल 200, 200, 200 हे सगळे एका लाईनने जोडलेले आहेत. त्याच्यानंतर 300चा एक सेपरेट लाईन आहे. त्याच्यानंतर 400 म्हणजे समान जी हाईट आहे सेम हाईटचे एक लाईन्स एकत्र जोडायचे आहेत. तर मग इथे तुम्ही 100, 100, 100 असं एक लाईन बनवू शकता. त्याच्या आतमध्ये 200, त्याच्या आतमध्ये 300 अशा लाईन्स बनवू शकता. म्हणजेच तो कोणता होईल? काउंटर लाईन मेथड मॅप तयार होईल. डू यू नो nowadays many modern methods of making maps have been developed. आता तर मॉडर्न मेथड्स खूप सगळ्या डेव्हलप झाल्या आहेत. प्रिव्हियसली रिलीफ वॉज शोन युजिंग द हिल शेडिंग टेक्निक. तर जेव्हा ह्या मेथड नव्हत्या, डिजिटल मेथड नव्हत्या, त्यावेळेस ऍक्च्युअल कॅमेराज किंवा कॉम्प्युटर्स नव्हते. मग त्यावेळेला हिल शेडिंग टेक्निक होती. म्हणजे शेडिंग करायचं, कलरनी शेडिंग करायचं त्या भागाला. तर कलर शेडिंग मध्ये बघा, काही भाग उंच दिसतोय, काही खोल दिसतोय, है ना. त्या शेडिंग मधूनच त्यांनी आपल्याला दाखवले की उंच सखलपणा त्या जागेचा. द मॅप गिवन बिलो इज द एक्झाम्पल ऑफ दिस. ती कोणती टेक्नॉलॉजी आहे? हिल शेडिंग. म्हणजे त्याच्यावरती कलर्सनी शेडिंग केलेलं आहे. कुठे डार्क कलर्स यूज केलेत, कुठे लाईट कलर्स यूज केलेत, आणि त्याच्यातून मग उंच सखलपणा त्या जागेचा आपल्याला दिसतोय. ओके, हु विल रीड फॉर मी? 5th स्टँडर्ड स्टुडंट्स, कोण रीड करेल नेक्स्ट पार्ट? ओके कर्णिका, रीड. Use your brain power. A map made by the layer T-I-N-T-I-N-G Tintin method is given in ANOTHE. Another chapter, find the map and write its chapter on caption in the black box below. Long. Try this. Make. त्याच्या खालचं रीड कर. Try this. Make OUTLI outline map showing various places in your NEIGHBOURH the neighborhood of school or school. Exchange your outline map with those of your friends. Make list of what you understand and do not understand in your friend's map. Okay. Discuss this thing with one another.
Think Okay. about Hmm. think about when you did not why you did not understood some of the things your friends had shown in their map. ओके, तुम्ही फिफ्थच्या मानाने चांगलं रीडिंग करताय, पण रीडिंग इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तुम्ही रोज रीडिंग करायला पाहिजे. ऍटलिस्ट 1 लेसन रोज रीड करायचे, 2 पेजेस तरी रोज रीड करायचे. बघताय ना तुम्ही सगळे कसे लेसन आहेत तुम्हाला. मग समजणार कसे? तुम्ही जर रीडिंग तुमचं इम्प्रूव्ह नाही केलं तर लेसन रीड नाही करता येणार. आन्सर्स लिहायचे असतात, रीडिंग करायचे असतात मोठे मोठे लेसन. तर 5th स्टँडर्ड स्टुडंट्स सगळ्यांनी भरपूर रोज 1 आवर रीडिंग करायची आहे आणि रायटिंग पण करायची आहे. 2 पेजेस रायटिंग आणि 2 पेजेस रीडिंग करायचे. लेसन जॉग्राफीचे असतील, हिस्ट्री, EVS 1, EVS 2 चे लेसन्स रीड करायचेत रोज. ओके. अजून तर तुम्ही 6th मध्ये गेले तर अजून मोठे मोठे लेसन तुम्ही बघता ना, मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल परत जर रीडिंग नाही आलं तर. आणि आता स्कूल पण नाहीये, त्याच्यामुळे मग तुमचं रीडिंग तर एकदम स्लो झालंय. ओके. अ मॅप मेड बाय द लेअर टिंटिंग मेथड इज गिवन इन अनदर चॅप्टर. आपला एक नेक्स्ट चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक मॅप दिलाय, त्याच्यामध्ये लेअर टिंटिंग मेथडचा यूज केलाय. फाइंड द मॅप अँड राईट इट्स कॅप्शन इन द बॉक्स बिलो. म्हणजे तो मॅप कोणता आहे त्याचं खाली नेम असतं ना मॅपच्या खाली, तर ते तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये लिहायचंय. नेक्स्ट जो लेसन आहे त्याच्यामधून तो मॅप शोधायचा आहे. लेअर टिंटिंग मेथड म्हणजे रंग पद्धतीचा मॅप तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि त्याचं नाव तिथे बॉक्समध्ये लिहायचं आहे. मेक अन आउटलाईन मॅप शोविंग व्हेरियस प्लेसेस इन युअर नेबरहुड ऑर स्कूल. तर तुम्ही एक स्वतःचा छोटासा मॅप बनवू शकता, त्याच्यामध्ये तुमच्या आसपासचा परिसर किंवा स्कूल याच्याबद्दल ड्रॉ करायचे छोटे छोटे पिक्चर्स. एक्सचेंज युअर आउटलाईन मॅप विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. आता तुमच्या फ्रेंडने दुसरा मॅप बनवला असेल, त्याच्या आसपासच्या एरियाचा मॅप बनवला असेल, तुम्ही तुमच्या आसपासच्या एरियाचा, मग तो काय करायचा, एक्सचेंज करायचा. तुम्ही त्यांचा मॅप स्टडी करायचा आणि त्यांनी तुमचा मॅप स्टडी करायचा. मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट यू अंडरस्टँड अँड डू नॉट अंडरस्टँड युअर फ्रेंड्स मॅप. आणि मग लिस्ट करायची की तुमच्या मॅप मध्ये त्याला काय समजलं किंवा समजलं नाही, आणि त्याचा मॅप तुम्हाला समजला की समजलं नाही, अशी एक लिस्ट बनवायची आणि डिस्कस करायची एक दुसऱ्यांशी, एकमेकांशी डिस्कस करायचं. थिंक अबाउट why you did not understand some of the things your friend had shown in their map. तर तुमच्या फ्रेंडने काही थिंग्स ठेवलेल्या आहेत मॅप वरती बनवल्या आहेत, तर त्या तुम्हाला का नाही समजल्या ते समजून घ्यायचंय. ओके. मॅनी पीपल यूज मॅप्स. मॅनी कंपोनेंट्स आर शोन इन मॅप्स ऑर आउटलाईन मॅप्स. खूप सगळे जे लोक आहेत, मोस्टली जॉग्राफर्स असतील किंवा खूप कोणीही मॅप बनवू शकतं. मॅनी कंपोनेंट्स आर शोन इन मॅप्स ऑर आउटलाईन मॅप्स. खूप सगळे घटक आहेत मॅप वरती दाखवले जातात. खूप सगळे घटक नकाशामध्ये दाखवले जातात किंवा नकाशाच्या बाहेर सुद्धा दाखवले जातात. If these components are shown on different maps in different ways, it will be difficult to understand them. तर आता मॅप आहे आपल्या शेजारचा, आपल्या एरियाचा आपल्याला मॅप बनवायचा आहे. तर प्रत्येक जण वेगवेगळा मॅप बनवेल. तुम्ही वेगळा बनवाल, तुमचा शेजारी एखादा मित्र राहत असेल त्याला मॅप बनवायला सांगितलं, तो वेगळा बनवेल. तर त्याच्याने काय होईल, आपल्याला समजायला अवघड होऊन जाईल. तर त्यासाठी काय केलं जातं, स्टँडर्ड सायन्स अँड सिम्बॉल्स यूज टू मेक द मॅप इझी टू रीड. तर मग हे सगळे नकाशा वाचन करणारे आहेत, नकाशे बनवणारे, त्यांनी काय केलेलं आहे, एक ठराविक चिन्ह आणि बनवून ठेवलेली आहेत. ठराविक सायन्स आणि सिम्बॉल्स बनवलेले आहेत. तर त्याच्याने काय होतं, सगळ्याची सायन्स सेमच असणार. मग आपल्याला कळणार की नदी जर असेल तर अशी एक नागमोडी लाईन दाखवायची आहे आणि ब्ल्यू कलर दाखवायचा आहे. म्हणजे काय लक्षात येईल आपल्याला, हा नदीचा साईन आहे. किंवा रोड दाखवायचा असेल तर एक
दुहेरी लाईन दाखवली म्हणजे काय आहे, हा रोड आहे. तर असे सायन्स आणि सिम्बॉल्स त्यांनी सेट करून ठेवलेत आणि ते आपण तो मॅप तसाच बनवला पाहिजे. आपल्या मनाने आपण मॅप नाही बनवू शकत, तर ते सायन्स आणि सिम्बॉल यूज करून मॅप्स बनवले जातात. म्हणजे आपल्याला ते इझी टू अंडरस्टँड, आपल्याला इझिली समजतात. दॅट इज व्हाय एव्हरीवन कॅन अंडरस्टँड देम. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तर प्रत्येक जण मॅप समजू शकतो, प्रत्येकाला समजतो मॅप. जसं इथे बघा खाली काही साईन्स दिलेले आहेत, असे नकाशावरती ह्या साईन्सचा यूज केला जातो. म्हणजे हे काय आहे, बॅटल फील्ड, म्हणजे 2 क्रॉस लाईन दाखवल्यात म्हणजे काय, तिथे युद्ध आहे, युद्धाचं ठिकाण आहे ते. त्याच्यानंतर रोड दाखवलाय, रेल्वे ट्रॅक दाखवलाय म्हणजे काय, तिथून रेल्वे पास होते. रेल्वेचा ट्रॅक आहे तो ब्लॅक अँड व्हाईट असा दाखवलेला आहे. जर विहीर असेल तर वेल, सर्कल आणि ब्ल्यू कलरने दाखवली म्हणजे काय, ती विहीर आहे. नकाशावरती जर ब्ल्यू डॉट असेल तर काय आहे, विहीर. तर अशा प्रकारचे सायन्स आणि सिम्बॉल यूज केले जातात नकाशामध्ये. आणि सगळ्या नकाशांमध्ये हे सेमच असतात, साइन आणि सिम्बॉल हे सेमच असतात. ओके, समजलं? ओके, मी स्क्रीन शेअर करायचं थांबवते, फक्त 1 मिनिटात आपण रिवाइज करू. तर मी तुम्हाला काय शिकवलं कर्णिका, तर हे जे सायन्स आणि सिम्बॉल असतात ते कशासाठी असतात, तर इझिली समजावं आपल्याला मॅप. म्हणून हे नकाशा तज्ञ जे आहेत त्यांनी आपल्यासाठी सायन्स आणि सिम्बॉल बनवून ठेवलेत. म्हणजे जर एकाच 2 व्यक्ती असतील आणि एकाच एरियाचा नकाशा बनवला त्यांनी, तर तो वेगवेगळा असू शकतो, तो वेगवेगळे साईन यूज करू शकतो. त्याला शाळा दाखवायची असेल, एखाद्या व्यक्तीला शाळा दाखवायची असेल, तो वेगळा साईन यूज करू शकतो, दुसरा व्यक्ती वेगळा यूज करू शकतो. मग इझिली अंडरस्टँड व्हावं, सगळ्यांना मॅप समजावा म्हणून ठराविक संकेत आणि चिन्हांचा यूज केला जातो, ठराविक सायन्स आणि सिम्बॉल्स यूज केले जातात. त्याच्याने काय होतं, सगळ्यांना तो नकाशा समजायला इझी होतो. सगळ्यांसाठी ही चिन्ह सारखी असतात. जर मॅप बनवायचा असेल तर त्याच सांकेतिक चिन्हांचा यूज करावा लागतो. तर त्याच्याने काय होतं, तर आपल्याला नकाशा वाचायला इझी जातो. ओके, आता 6th स्टँडर्डचा आपण स्टार्ट करूया. आय एम अगेन वृत्ते आणि रेखावृत्ते. जी आडव्या रेषा असतात, समांतर रेषा असतात, त्याला बोलतात अक्षर. हे आहे ते रेखावृत्ते. उभे जे असतात, आता आपल्याला लॉंगिट्यूड शिकायचे आहेत, म्हणजे उभ्या रेषांच्या उभ्या रेषा काय आहेत, ह्या ज्या ग्लोब वरती उभ्या रेषा दिसत आहेत आपल्याला, त्या कशासाठी असतात. आडव्या रेषा शिकलो आपण, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असं 2 डिवाइड करते. अर्थ जी आहे ती 2 भागात डिवाइड झालेली आहे. एक आहे नॉर्थ आणि दुसरा आहे साऊथ, वरती आणि खाली. तर आता आपल्याला लॉंगिट्यूड जे असतात त्याच्यामुळे काय होते, ही जी पृथ्वी आहे आपली, ती उभ्या उभ्या 2 भागांमध्ये डिवाइड होते. म्हणजे नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत एक लाईन जर आपण ओढली हाफ, तर ती जी तो जो डायमीटर आहे त्याच्याने काय होतं, ईस्ट आणि वेस्ट मध्ये आपली अर्थ डिवाइड होते. ईस्ट पार्ट, पूर्व भाग आणि पश्चिम भागामध्ये ती डिवाइड होते अर्थ. जर उभी कट केली, जर उभं ऑरेंज कट केलं तर कसं 2 पार्ट मध्ये होईल, आडवं कट केलं तर 2 आडव्या भागांमध्ये होईल. तसं त्याला काय बोलतात, उभ्या ज्या रेषा आहेत त्याला बोलतात लॉंगिट्यूड. तर ह्या लॉंगिट्यूडचा आपल्याला थोडासा स्टडी करायचा आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, कारण हा थोडासा समजायला अवघड आहे ह्या डायग्रॅम. तरी पण मी तुम्हाला याच्यावरती फोटोज घेऊन मी तुम्हाला शिकवणार आहे.
ही बघा फिगर बघा, ही फिगर दिसते तुम्हाला, तर ती काय केलेली आहे, ही जी आपली अर्थ आहे त्याला मधून ग्रीन एक लाईन ओढलेली आहे, उभी ग्रीन लाईन आहे, म्हणजे त्याच्यामुळे ही जी पृथ्वी आहे ती दोन भागांमध्ये डिवाइड झालेली आहे. बरोबर मधून एक लाईन गेलेली आहे, लाईन BEH ही लाईन गेलेली आहे ग्रीन कलरची. आणि त्याच्या बाजूनी, त्या लाईनच्या बाजूनी एक पिंक लाईन आहे, एक सर्कल मध्ये पिंक लाईन आहे, आणि एक दुसऱ्या बाजूनी पण एक पिंक लाईन आहे. आणि ABC वरचा जो आहे सगळ्यात वरती बघा, ABC हा अँगल किती आहे, 50 डिग्री. तिथे किती अँगल बनतो, 50 डिग्री. त्याच्यानंतर DEF तिथे पण बनतो 50 डिग्री. आणि खाली GHI तिथे पण अँगल बनतो 50 डिग्री. म्हणजे सगळीकडे अँगल समानच आहे. तर समान अंतरावरती जर असा कोन बनवला, GHI, DEF आणि ABC असे कोन बनवून घेतले समान अंतरावर, 50 अंशाचे कोन बनवून घेतले, तर 50 अंशाचे कोन बनवले आणि मग तिथे आपल्याला A आणि C पॉइंट मिळाला. बी वरती कोन मापक धरलं तुम्ही समजा आणि कोन काढायला घेतला, तर इकडे A पॉइंट मिळाला, इकडे B पॉइंट मिळाला, त्याच्यानंतर DF मिळाला आणि GI मिळाला. तर आणि हे दोन्ही आपण पिंक लाईननी जॉईन केले. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, तर मी जे आता सांगितलं तुम्हाला रेखावृत्त म्हणजे लॉंगिट्यूड, त्याला बोलतात लॉंगिट्यूड. इन फिगर कोन ABC, कोन DEF and GHI have the same measures 50 डिग्री. म्हणजे जो ABC आहे, DEF आहे आणि GHI आहे हा समान आहे, 50 डिग्री आहे. However, distances between AC, DF and GI are different. ओके, मी काय करते, फोटो दाखवते तुम्हाला. आपण जसं लास्ट टाइम फोटो पाहिला होता. ओके, तो फोटो जो आहे तो पुढच्या फिगरचा आहे, वेट. तर हे अंतर बघा, AC जे अंतर आहे ते थोडस दिसतंय आपल्याला, DF आहे ते थोडस मोठं दिसतंय आणि GI आहे ते परत छोटस दिसतंय, मध्ये मोठं आहे, वरती छोटा आहे. म्हणजे हे सर्कल पण बघा, हे जे ओव्हल शेप आहे ते पण वरती छोटा आहे, मधला जो ओव्हल शेप आहे तो मोठा आहे आणि खालचा जो आहे तो परत छोटा आहे. म्हणजे अर्थ कशी आहे, वरती टोकाकडे त्याचा आकार कमी होत जातो, मध्ये आहे ती मोठी आहे अर्थ, आणि सगळ्यात खाली सुद्धा ती अर्थ परत छोटी छोटी होत जाते. अर्थचा आकार वर्तुळाकार आहे, म्हणजे ती सर्कल आहे बॉल सारखी, आणि जसं जसं वरती जाऊ तसं तसं तो एरिया जो आहे तो छोटा होत जातो, मध्ये मोठा असतो आणि परत खाली खाली जाऊ तसा छोटा होत जातो. तेच त्यांनी सांगितलं की हे डिस्टन्सेस जे आहेत ते कमी जास्त आहे. दॅट इज बिकॉज अर्थ इज स्पेरिकल इन शेप. आणि हे कशामुळे आहे, तर अर्थ कशी आहे, स्फेअर म्हणजे वर्तुळाकार आहे, म्हणून सगळ्यात वरती छोटा आहे, नंतर मध्ये मोठा आहे आणि खाली परत छोटा आकार आहे. अंडरस्टूड? समजलं का प्रमिता, आदेश, भावेश? ओके, लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. ओके, तर आता आपण ही नेक्स्ट फिगर बघूया. यूज फिगर 1.9 टू डू द फॉलोइंग. लेट द लाईन AM बी 0 डिग्री. आता ही फिगर फक्त बघा सगळ्यांनी, फिगर मध्ये बघा, तर इथे आहे A, सगळ्यात सेंटरला M आहे, अर्थचा जो सेंटर आहे तिथे आहे M पॉइंट आहे, आणि तिथून M पॉइंट पासून A पॉइंट पर्यंत एक छोटीशी रेषा ओढलेली आहे, दिसते सगळ्यांना? ही लाईन बनवली आहे MA अशी लाईन बनवलेली आहे. आणि सेम लाईन वरती पण, म्हणजे AM जशी बनवली तशीच वरती पण असू शकते, त्यांनी बनवली नाहीये तिथे, पण AM लाईन पासून एक असा ओव्हल शेप बनवलाय ग्रीन कलरचा, दिसला सगळ्यांना? आणि वरती नॉर्थ पोल आणि खाली आहे साऊथ पोल.
वरती आहे नॉर्थ पोल, खाली आहे साऊथ पोल. आणि नॉर्थ पोल पासून एक बी पॉइंट घेतला त्यांनी, तो जो ओव्हल बनवला त्याच्यावरती एक बी पॉइंट घेतला आणि ह्या बाजूला सी पॉइंट घेतला. तर नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत बी ला जॉईन करत एक डॉटेड लाईन बनवली त्यांनी. ह्या अर्थच्या नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत एक डॉटेड लाईन बनवली. त्याचप्रमाणे आपण इकडून पण एक लाईन बनवू शकतो. नॉर्थ पोल पासून सी पासून ती लाईन गेली तर साऊथ पोल पर्यंत ती जॉईन करायची. म्हणजे नॉर्थ पोल सी आणि साऊथ पोल अशी एक लाईन जॉईन करू शकतो आपण. सेम डॉटेड लाईन बनवायची आपल्याला. तर ओके, ही फिगर बघा. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, ड्रॉ द लाईन एम बी, मेजर अँगल इट मेक्स विथ द लाईन ए एम. ड्रॉ लाईन एम बी. आता एम बी लाईन बनवून घ्यायची आहे आणि तो अँगल मेजर करायचा आपल्याला. बी एम ए हा अँगल मेजर करायचा. अँड राईट नियर बी. ओके, आपण काय करू, एम बी लाईन बनवून घेऊया. ओके, तर एम पासून बी पर्यंत एक लाईन बनवायची आणि काय करायचंय, ड्रॉ द लाईन एम बी, मेजर द अँगल इट मेक्स विथ द लाईन ए एम. तर ए एम शी कोणता अँगल बनतो, बी एम ए हा कोणता अँगल बनतो तो मेजर करायचा. म्हणजे हा इथला अँगल मेजर करायचा आपल्याला. ठीक आहे, बी एम ए हा अँगल मेजर करायचा. हा इथला हा जो अँगल बनतो ए एम आणि बी एम ए हा अँगल आपल्याला मेजर करायचा. त्याच्यानंतर सेमी सर्कल दॅट पासेस थ्रू द बी अँड जॉईन्स द नॉर्थ अँड साऊथ पोल, ट्रेस इट. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय, तर सेमी सर्कल दॅट पासेस थ्रू द बी. आता ह्या बी मधून एक सेमी सर्कल जातं, डॉटेड लाईन. जी डॉटेड लाईन आहे ती आपल्याला ट्रेस करायची. नॉर्थ आणि साऊथ पोलला जॉईन करणारी ही डॉटेड लाईन ट्रेस करायची. बघा हे याच्यावरती नीट नाही होतंय मोबाईल वरती, पण तुम्ही बघू शकता ही लाईन आपण जॉईन केली. नाव जॉईन एम सी अँड मेजर अँगल ए एम सी. आता काय करायचंय, हा एम सी जॉईन करायचंय. एम पासून सी पर्यंत जॉईन केली लाईन आणि काय करायचंय, ए एम सी हा अँगल मेजर करायचा. म्हणजे हा अँगल इथला मेजर करायचा आपल्याला. कोन मापक घ्यायचं आणि हा अँगल मेजर करायचा. आणि आता काय करायचंय, अजून एक लाईन बनवायची. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, नॉर्थ पोल पासून सी मधून जाणारी एक लाईन बनवायची अशी. एक्झॅक्ट नाही येते ते, तर नॉर्थ पोल टू साऊथ पोल सी मधून जाणारी एक लाईन बनवायची. ओके, ड्रॉ लाईन दॅट पासेस थ्रू पॉइंट ए ऍट 0 डिग्री अँड जॉईन द नॉर्थ अँड साऊथ पोल. आता लास्टला ए मधून जाणारी पण एक लाईन बनवायची अशी. आता बघा ह्या ह्या काय झाल्या, आपण जे लर्न करतोय लॉंगिट्यूड म्हणजे ही झाली रेखावृत्ते. ओके, ही अशी रेखावृत्ते अर्थ वरती असतात. असे वेगवेगळे अँगल तयार होतात. म्हणजे याच्यासोबत त्याचे वेगवेगळे अँगल तयार होतात. अर्थच्या मधल्या सेंटर सोबत असे वेगवेगळ्या अँगलच्या अशा रेषा तयार होतात. आणि हे जे अँगल्स असतात ते डिफरंट डिफरंट असतात. आणि ह्या अशा लाईन्स असतात अर्थ वरती. तर वेगवेगळ्या अँगलनी अशा आपण लाईन्स बनवू शकतो. इथे फिगरमध्ये एकच लाईन दाखवली त्यांनी, पण ऍक्च्युअल मध्ये आपण ह्याच्यावरती लाईन्स बनवू शकतो. म्हणजे ती असतात लॉंगिट्यूड, मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड. ओके, समजलं का? आदेश
प्रमिता, भावेश. ओके. मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड. आदेश रीड करतो का? मराठी बुक असेल तर मराठीतून पण रीड करू शकतात. आदेश माईक ऑन कर. येस टीचर. ओके, तुला ते मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड आहे ना, ते रीड करायचंय. मराठी बुक आहे का तुझ्याकडे? इंग्लिश. इंग्लिश आहे ना? ओके, मग रीड कर. एक्सप्लेनेशन रीड करायचं. एक्सप्लेनेशन. येस. यू विल रिअलाइज. मी स्क्रीन आडवी करते. यू विल रिअलाइज दॅट realize that the lines drawn from point A, B, and C make angles at empty the center of the earth on the plane of the equator. Third, each point we can draw semicircle joining both the Poles. The starting with point A, we can draw Similar semicircle. A third points placed at each degree. These semicircles are called as meridians of longitude. meridian of longitude. ओके. आदेश, मी लास्ट इयर पासून सांगते तुला, तू प्रॅक्टिस नाही करत का रीडिंगची? रोज रीडिंग नाही करत का तू? नाही करत टीचर. हो ना, रीडिंग नाही केलं तर कसं काय तुला मोठे मोठे लेसन समजणार आहेत? बसतच नाही तो करायला, मी सांगते तरी. मागच्या वर्षीपासून मी बघते तुझं. बाकीच्या मुलांना बऱ्यापैकी रीडिंग यायला लागलीये. अजून तू खूप मागेस रीडिंग मध्ये. रोज ऍटलीस्ट 2 पेजेस तरी रीड करायला पाहिजेत त्यांनी, कारण हे वरचेवर लेसन्स अवघड होत चाललेत आणि मग त्याला कसं समजणार, आणि तो इंग्लिश मिडियमला आहे. आदेश, रीडिंग करायचंय. ओके.
you will realize that the lines draw from point A, B, C make angle at M, the center of the earth, on the plane of the equator. तर आपण लाईन बनवल्या, ए मधून एक बनवली, बी मधून आणि सी मधून. तर त्या सगळ्या लाईन ज्या आहेत त्या एम पशी एक अँगल बनवतात, एक कोन बनवतात. थ्रू दीज पॉइंट्स वी कॅन ड्रॉ सेमी सर्कल जॉईनिंग बोथ द पोल्स. आणि त्याच्यातून आपण सेमी सर्कल बनवले, म्हणजे वरून खालीपर्यंत रेषा जॉईन केल्या. स्टार्टिंग विथ पॉइंट ए वी कॅन ड्रॉ सिमिलर सेमी सर्कल्स थ्रू पॉइंट्स प्लेस्ड ऍट इच डिग्री. तर मी तुम्हाला दाखवल्या, खूप सगळ्या रेषा बनवून दाखवल्या. तर ए मधून जसं आपण रेषा बनवल्या तशाच आपण वेगवेगळ्या डिग्री, वेगवेगळ्या अंशाचे कोन घेऊन अशा लाईन्स बनवू शकतो. These semicircle are known as meridians of longitude. आणि ह्यालाच काय बोलतात, हे जे सगळे आपण वरून खालीपर्यंत सेमी सर्कल म्हणजे काय, अर्धगोल जे काढतो, अर्धवर्तुळ जे काढतो आपण, त्यालाच बोलतात मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड, रेखांश किंवा रेखावृत्ते. वन ऑफ दिस मेरिडियन इज कन्सिडर्ड. ओके, अजून नेक्स्ट कोण रीड करेल? प्रमिता रीड कर. प्रमिता आहे का? प्रमिता आहे क्लासमध्ये? ओके, साची रीड कर. Yes, teacher. ओके, दिसते स्क्रीन तुला? Yes, teacher. One of these teacher मेरिडियन्स meridians is considered considered to be zero. It is known as the prime प्राईम. prime. रीड करायचा प्रयत्न कर. Yes. Meridian. येस. The हम्म. prime meridian. The Angular angular distance of the other meridians from the prime meridian are measured in degrees and are called longitudes. ओके साची. ओके साची, वेट. साची तू पण ट्राय करायचंय रीडिंग करायचं, रोज रीडिंग करायचंय. तुम्ही बघताय ना लेसन कसे आहेत. रीडिंग नाही जमलं तुम्हाला तर लेसन समजणार नाहीत. मग मी किती जरी शिकवलं, इव्हन आम्हाला पण हे लेसन आधी समजून घ्यावे लागतात आणि मग तुम्हाला शिकवावे लागतात. तर मग तुम्ही बघा, मग तुम्ही जर रीडिंग मध्येच अडकले तर मग किती समजायला अवघड जाईल. सगळ्यांनी रीडिंगची प्रॅक्टिस करायची. भले तुम्ही एक लेसन कमी हे करा, म्हणजे एखादा आन्सर कमी लिहा, की पण रीडिंग रोज करायचंय. आपण जे होमवर्क देतो त्याच्यामध्ये तर तो तर कम्प्लीट करायचा आहे, पण तो राहिला तरी एखाद्या वेळेस चालेल, लेट केला तर चालेल, पण
रीडिंग रोज करायची आहे सगळ्यांनी. वन ऑफ these meridians is considered to be 0 degree. It is known as prime meridian. तर हा जो मधला जो आपण पाहिला, ओके, ह्याच्यामध्ये जो मधला जो गेलेला आहे मेरिडियन, तो काय आहे? 0 डिग्री म्हणतात त्याला. मधून जो जातो, हा मधून जो एम मधून जो जातो तो काय आहे? 0 डिग्री. तो कुठल्याच ह्याच्याशी अँगल नाही बनवत, कुठूनच कोन नाही बनवत, सरळ रेषा जाते, म्हणून त्याला बोलतात प्राइम मेरिडियन. The angular distance of the other meridians from the prime meridians are measured in degrees and are called longitudes. म्हणजे असे वेगवेगळे आपण ते अर्धवर्तुळ जे बनवले, सेमी सर्कल जे बनवले, ते काय असतात? वेगवेगळ्या डिग्रीज वरती असतात, थोड्या थोड्या अंतरावरती असतात, म्हणजेच त्याला काय बोलतात? लॉंगिट्यूड्स, म्हणजेच रेखांश. You have done this in the activity based on figure 1.9. The 0 degree and 180 degree meridians lie opposite on the globe, forming a circle. तर एक कन्सिडर करा, ग्लोब आहे तुमच्याकडे, तर इकडून एक उभी लाईन अर्धवर्तुळ होते आणि मागून एक अर्धवर्तुळ बनते. नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत जर लाईन घेतली तुम्ही, तर वरून एक अर्धवर्तुळाची लाईन बनते, पुढून एक आणि त्याच्या मागून एक, म्हणजेच ह्या दोन लाईन आहेत. त्याला काय बोलतात? एक जी आहे ती 0 डिग्री बोलतात आणि दुसरी आहे ती 180 डिग्री. म्हणजे बॉलला तुम्ही एका पॉइंट वरून असा गोल सर्कल बनवला उभा, तर एक हा हाफ पार्ट बनतो आणि एक इकडचा हाफ पार्ट बनतो, म्हणजे 0 डिग्री आणि 180 डिग्री. आणि त्या एकमेकांच्या अपोजिट असतात. त्या लाईन्स कशा असतात? एकमेकांच्या अपोजिट. दिस सर्कल डिवाइड द अर्थ इन द ईस्टर्न अँड वेस्टर्न हेमिस्फिअर. तर हा जो सर्कल आहे तो आपल्या पृथ्वीला दोन भागांमध्ये डिवाइड करतो, पूर्व आणि पश्चिम, ईस्टर्न हेमिस्फिअर आणि वेस्टर्न हेमिस्फिअर. ऑल मेरिडियन्स आर इक्वल इन साइज. आणि सगळे मेरिडियन जे आहेत, म्हणजे सगळे लॉंगिट्यूड, सगळ्या रेषा ज्या बनवल्या आपण सेमी सर्कल्स, ते कसे आहेत? इक्वल डिस्टन्सवर आहेत सगळे. त्यांचे साईज आणि हे सगळे एकमेकांमध्ये जो गॅप आहे तो सेम आहे, इक्वल आहे. वरून खालीपर्यंतच्या रेषा मारतो आपण अर्थ ग्लोब वरती, तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर ग्लोबचा व्हिडिओ भेटला तर व्हिडिओ वरती ग्लोब लर्न करा थोडासा. युट्यूब वरती ग्लोबचा स्टडी तुम्ही करू शकता. थोडासा एखादा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की ग्लोब कसा असतो आणि त्याच्यावरती वरून खाली आणि आडव्या कशा रेषा असतात. ओके, समजलं का सगळ्यांना? ओके, 5th स्टँडर्डच्या मुलांना 6th स्टँडर्ड समजतं. अरे वा, व्हेरी गुड. ओके, चला चला आपण आता इथे स्टॉप करूया. होमवर्क करायचा आहे सगळ्यांनी आणि मेनली रीडिंग करायची, लेसन रिवाइज करायचे, लर्न करायचे. ओके, बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय टीचर. बाय.